गडचिरोली जिल्ह्यात अनियमित आणि निकृष्ट दर्जाच्या तांदूळ पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या संदर्भात अहवाल मागवून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले। अनेक वर्षापासून चालणारं हे रॅकेट आहे अध्यक्ष महाराज। खाण्यासाठी जे निकृष्ट व मानवी खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला। हायकोर्टाने या संदर्भामध्ये स्थगिती दिली असं सांगितलं, तरीही विभागाने पैसे खाऊन त्याला पुन्हा काम दिलं। समजा एखाद्या व्यक्तीने पैसे दिले नाही म्हणून नसती अडवली आहे, तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की संबंधित मंत्र्यांनी आज की या संदर्भामध्ये सरकार काय काळजी घेणार आहे, नसती निपटारा कायद्यानुसार प्रत्येक नसती तपासणार आहे का, आणि 2,07,00,000 रुपयाचा दंड भरण्याचा आदेश 30 नोव्हेंबर 23 ला झाल्यावर आजपर्यंत दंड भरला नाही म्हणून ताबडतोब त्याला अटक करणार आहे का? की भाग्यश्री राईस इंडस्ट्रीज, माहेश्री फूड इंडस्ट्रीज आणि माहेश्री एग्रो इंडस्ट्रीज देसाईगंज वडसा हे तीनही राईस मिल एकाच परिवारातील असून पुरवठा विभागातील अधिकारी, आदिवासी विभागातील अधिकारी तसेच मार्केटिंग फेडरेशन मधील अधिकारी सोबत संगनमत करून शासनासोबत सातत्याने धोकेबाजी करतात आहेत, शासनाची तिजोरी लुटण्याचं काम करतात आहेत। एक बोरकर नावाचा अधिकारी आहे दादा तिकडे, एक आगाऊ नावाचा होता जे गरिबांना आपण तांदूळ देतो ते निकृष्ट दर्जाचं प्राप्त होते, ते रॅकेट सगळं आपण थांबवणार का, एवढंच या ठिकाणी माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय नाना पटोले साहेबांनी त्याच्या आधी सुधीर मुनगंटीवार साहेबांनी खूप गंभीर अशा प्रकारचे प्रश्न ह्या अन्न नागरी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये विशेषतः गडचिरोली परिसरामध्ये जे काही काम चालतं त्या जिल्ह्यातील धान भरडण्याच्या संदर्भात त्याबद्दल मी स्वतः त्याबद्दलची बैठक घेऊन आता जी काही नावं दिली, जे काही मिल दिलेले आहेत तिथले अधिकारी कोण, किती वर्ष काय, ते सगळं मी एक 8-1 दिवसामध्ये सगळं मागून घेतो आणि जे अधिकारी तिथं निगरगट्ट झालेत, अक्षरशः त्यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो। तुम्हाला काही दिवसातच बघायला मिळेल। मी 8 दिवसात केल्यानंतर बोलतो ना त्या मीटिंग घेत असताना त्यांच्या काही सन्माननीय सदस्य नानासाहेबांनाही बोलवतो, सन्माननीय सदस्य मुनगंटीवार साहेबांनाही बोलवतो, माझ्या विभागाचे पण सचिव आणि बाकीच्या सगळ्यांना घेऊन बसतो आणि याच्याबद्दल जेवढी त्याच्यामध्ये पारदर्शकता आणता येईल त्याच्यामध्ये कुणालाही अध्यक्ष महोदय मी सोडणार नाही। ते कुठल्या पक्षाचा असो, गटाचा असो, तटाचा असो, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही। मी त्याच्यावर कारवाई करीन आणि एक असा मेसेज देईल की मंत्र्यांनी मनात आणलं तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते आणि ती दुरुस्ती दुरुस्त करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल, हा शब्द मी सभागृहात आमदार उत्तम न्याय देण्यासाठी त्यांनी इतकी सकारात्मक उत्तर दिली। खरं तर अशी उत्तर दिली जात नाही, पण अतिशय स्पष्टपणे न्याय देणारी उत्तर दिली। त्यांचं अभिनंदन आणि ईश्वर ते थकेपर्यंत त्यांना निवडून देव, एवढीच मी ईश्वर चरणी प्रार्थना